नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश गवळी धाराशिव उद्योजक या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मागच्या भागामध्ये मी सांगितलं होतं बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन, सेंद्रिय शेती आणि दुग्ध व्यवसाय या विषयावर आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती देणार आहे. तर आज तुम्हाला बंदिस्त शेळीपालन का करायचं याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून शेळीपालन हा व्यवसाय केला जातो. शेळी ही गरिबाची गाय मानली जाते. मग परंपरागत पद्धतीनं शेळीपालन करत असताना आपल्याला भरपूर अडचणी येत आहेत. सध्या चाऱ्याचा अभाव आहे, त्याचबरोबर आपल्याला क्षेत्र उपलब्ध होत नाही, शिवार उपलब्ध होत नाही, लोक आपल्या शेतामध्ये दुसऱ्याच्या शेळ्या येऊ देत नाहीत आणि तशी तयारी ठेवली तरी आपली शेळ्यांच्या पाठीमागं दिवसभर फिरण्याची पण तयारी राहिलेली नाही. आणि जरी तयारी आपण तशी ठेवली तर शेळ्यांचं फिरल्यामुळं काय होतं की दूध उत्पादन कमी होतं, बकऱ्यांचं वजन कमी होतं. मग आपल्याला शेळीपालनातून जो काय प्रॉफिट होणार आहे तो म्हणावा तसा या ठिकाणी बऱ्यापैकी भेटत नाही. म्हणून आपल्याला आधुनिक पद्धतीनं बंदिस्त शेळीपालन करण्याची अत्यंत गरज आहे. आणि बंदिस्त शेळीपालन करत असताना त्याचं एक सिस्टम आहे आणि त्या सिस्टमनं जर आपण बंदिस्त शेळीपालन केलं तर आपण त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल होऊ शकतो. मग बंदिस्त शेळीपालन करत असताना कोणत्या अडचणी येतात, त्याच्यावर मात कशा पद्धतीनं करायची, शेळ्यांची खरेदी कशी करायची याबद्दल तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढं गरजवंत लोकांपर्यंत त्याचं शेअर करा. धन्यवाद.